तर नमस्कार मित्रांनो, आज एक कादंबरी वाचून माझी पूर्ण झाली. तर आपण सर्वाधिक जास्त इतिहास जो आहे, तो आपण समजून घेण्याचा आजकाल जो प्रयत्न करतोय, तो खास करून चित्रपटातून आणि कादंबऱ्यातून किंवा वाचनातून करतो. पण खास करून चित्रीकरणातून तो जास्त समजून घेतोय. तर आज एक कादंबरी अशीच माझी वाचनात पूर्ण झाली. तर ती कादंबरी ज्यावेळेस पूर्ण झाली, त्यावेळेस एक प्रश्न पडतो, की या व्यक्तिमत्त्वावर ना की मालिका तयार झाल्या, ना की चित्रपट. पण हे इतकं महान व्यक्तिमत्व आहे, ते अजूनपर्यंत का असं पाठीमागे राहिले मला माहिती आहे, की त्याच्यावरती चित्रपट बनणं फार गरजेचं आहे, असं मला वाटतं. कारण की लिखाण भरपूर असेल, पण चित्रपट बनणं फार गरजेचं आहे. तर त्या कादंबरीचं नाव आहे कर्मयोगिनी आणि त्याच्या लेखिका आहेत विजया जहागीरदार. आणि ही कर्मयोगिनी ही कादंबरी लिहिलेली आहे ती अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर लिहिलेली आहे. तर ज्यावेळेस ही कादंबरी त्यावेळेस तुम्ही पूर्ण वाचाल, ही कादंबरी आहे ती. ज्यावेळेस ही कादंबरी ज्यावेळेस तुम्ही पूर्ण वाचाल, त्यावेळेस तुम्हाला अहिल्याबाई होळकरांच्याबद्दल भरपूर माहिती मिळेल आणि त्यांचं योगदान काय आहे ह्याची पण माहिती मिळेल. आणि आत्तापर्यंत मात्र हे पूर्ण ज्यावेळेस कादंबरी आपण वाचतो पूर्ण, त्यावेळेस मात्र तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, की या व्यक्तिमत्त्वावर आत्तापर्यंत एखादा फार मोठा चित्रपट व्हायला पाहिजे होता. पण तो चित्रपट का नाही झाला, हे मी आपल्या महाराष्ट्रातल्या दिग्दर्शकांना म्हणजे जाणीव करून देतो असं समजा, की बाबा तुम्ही अहिल्याबाई होळकरांच्यावर चित्रपट होणं फार गरजेचं आहे, एवढं मात्र नक्कीच. कारण की हे एक व्यक्तिमत्व असं आहे, की आजकाल आपण स्मारकं बघतोच. पण जेवढी माहिती पुस्तकातून मिळाली ना, तेवढी माहिती आपल्याला मी ती स्मारकं बघून कोणाला जरी विचारलं तर शिवलिंगाला साक्ष मानून आपण हे केलं, ते केलं किंवा हे इथपर्यंत. पण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती अहिल्यादेवी होळकरांच्याबद्दल मला आत्तापर्यंत माहिती एवढी नव्हती, जेवढी या कादंबरीतून मिळाली. खरं सांगतो मी, तुम्ही एकदा ही कर्मयोगिनी कादंबरी अ, नक्की वाचा आणि मला असं वाटतं, की एखादी शॉर्ट फिल्म जरी तयार करता आली तुमच्यातल्या कोणाला म्हणजे यूट्यूबर असतील किंवा कोण असतील तर नक्की. कारण की हे शॉर्ट फिल्म करण्या एवढं तरी नाही आहे व्यक्तिमत्व. त्यासाठी फार मोठा सिनेमाचं व्हायला पाहिजे. एवढी मात्र माझी विनंती आहे आणि ही कादंबरी जरूर वाचा. अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जरूर वाचा. धन्यवाद.